महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। आज कोणार्क ग्रीन इन्व्हायरो मध्ये काम करत असलेले सर्व ड्रायव्हर लेबर बंधू वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्या कारणाने आज उत्स्फूर्त असा बंद करण्यात आला होता। असा नियोजित असा हा बंद नव्हता। जे कामगारांचे ESIC च्या नावाने पैसे कापले जातात, तर ESIC च्या माध्यमातून लाभार्थी म्हणून कामगारांना ती सेवा उपलब्ध झाली पाहिजे, वैद्यकीय सेवा त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळाली पाहिजे। परंतु तांत्रिक अडचणी होत होत्या आणि त्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना त्या सुविधा मिळत नव्हत्या। तर त्याचा विरोध करण्यासाठी आणि प्रशासनाला, कंपनी प्रशासनाला आपली जबाबदारीची जाण करून देण्यासाठी आजचा हा बंद होता। आता ते केल्यानंतर इलेक्शनचा पिरियड आहे आणि आचारसंहिता चालू आहे, त्यामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून कुठं खोळंबली नाही गेली पाहिजे म्हणून पोलिसांनी आम्हाला तिकडून इथं आणलं की तुम्ही प्रतिनिधित्व करता तर तुम्ही तुमच्या अडचणी आमच्या इथं समोर करा आणि पूर्व सूचना न देता जर तुम्ही बंद केलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचे विषय निघाला तर सर्व कामगार बंधूंनी आम्हाला पाठिंबा देत बेसवरून इथपर्यंत पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केल्यासारखं होतं। परंतु तांत्रिक अडचणी आणि कायद्याच्या बाबी लक्षात घेता कंपनी प्रशासनाला पोलिसांनी इथं बोलून घेतलं। कामगारांच्या ज्या वास्तविकतेशी त्यांना परिचय करून दिला, त्यांच्या मागण्या त्यांना सांगितल्या। वैद्यकीय सेवा आणि त्यांची तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करून सर्व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा त्यांना त्यांच्या कुटुंबियांना मिळेल याची पूर्तता करण्याचं काम यांनी कंपनी प्रशासनाने मान्य केलंय आणि म्हणून आत्ताचा हा बंद आता इथं तात्पुरता आम्ही थांबवतोय। आणि शहराचं नुकसान नाही व्हावं किंवा कंपनी प्रशासनाचं नुकसान नाही व्हावं किंवा कामगारांचंही नुकसान नाही व्हावं म्हणून आत्तापासून तर शहरातील पूर्ण कचरा उचलेपर्यंत जे 2-3 तास लेट झाला आहे त्याची पूर्तता आजच्या आज हे सगळे भरून काढतील आणि हा विषय संपवतील। कंपनीकडनं वारंवार तुम्हाला फक्त तोंडी स्वरूपाने फक्त मागण्या पूर्ण केल्या जातात असं म्हटलं जातं, लेखी स्वरूपात काय लिहून दिलंय का? आता पोलिसांसमोर त्यांनी मान्य केलेलं आहे। पोलिसांनी सांगितलं जर तुम्ही हे करत नसाल तर कामगारांच्या हक्कावर जर तुम्ही डल्ला मारत असाल तर फौजदारी गुन्हा कंपनी प्रशासनावरही दाखल होऊ शकतो असा सज्जडदम पोलिसांनी कंपनी प्रशासनाला दिलेला आहे। जर कामगारांचं जर शोषण करत असेल तर आम्हीही सुद्धा कंपनी प्रशासनाच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि तो करून घेऊ आणि माननीय उच्च न्यायालयात सुद्धा आम्ही त्याची दाद मागितल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।